नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 14वा. 14 तारखेला तेसगावच्या स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी 12 नंतर माझ्या साखरपुड्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. निमंत्रितांपैकी बहुतेकांनी हजेरी लावली होती. नाना नानी आले होते, विजय आला होता. आला नव्हता तो फक्त संजय. तो येणारच नव्हता, कारण यायला त्याला नाकच नव्हतं. स्वप्नपूर्तीचा मला झालेला आनंद जरी जगाला दाखवता आला नाही तरी मनात मावत नव्हता. साहेबांच्या रूपानं मला, माझ्या कुटुंबाला भक्कम आधार मिळाला होता. मी जरी या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासू दिली नव्हती तरी आलेल्या सर्व लहान थोर आप्तस्वकीयांना माईंची, बाबांची फार मोठी उणीव जाणवली होती. आई तर फक्त शरीरानं कार्यक्रमाला हजर होती. वरतून काही दाखवत नव्हती, पण अंतर्यामी मात्र तिने जरी नेत्रातनं पाणी येऊ दिलं नव्हतं तरी तिच्या अंतर्यामी आक्रोश निश्चितच चालू असावा. तो अनेकांना जाणवला सुद्धा होता. जेव्हा मी तिच्या हस्ते ब्लॅक कलरच्या स्कोडाची चावी साहेबांना प्रेझेंट दिली तेव्हा मात्र तिला आपल्या आसवांना आवर घालता आला नाही. आम्ही दोघांनी दोन्ही बाजूंनी तिला आधार दिला नसता तर ती मटकन खालीच बसली असती. एका बाजूला नेलं आणि तिला मी म्हणाले, आई अगं, हे आपलं घर नाही आहे, मंगल कार्यालय आहे. कर्मभोग कोणाला चुकलेत का? ते भोगावेच लागतात. तू स्वतःला सावरू शकली नाहीस तर आमची अवस्था वाट चुकलेल्या वासरासारखी होईल. माई बाबांचे आत्मे आजपर्यंत आपल्या भोवती घिरट्या घालत असतील. साहेबांसारखा सद्गुणी, समंजस, सदाचारी घरजावई तुला मिळाल्यामुळे आज त्यांना खचितच मुक्ती मिळाली असेल. यानंतरच्या आठवड्यात लक्षात राहण्यासारख्या 2 गोष्टी घडल्या. एक 17 तारखेला आणि दुसरी 20 तारखेला. 17 तारखेची गोष्ट. दुपारी 4 वाजण्याची वेळ होती. साहेबांचा मोबाईल चालू होता. शिंदेसाहेब कामात मग्न होते आणि मी कापड दुकानाकडे जायला निघाले होते. तेवढ्यात संतोष भाऊ आणि विशाल भाऊ आले. त्यांच्या अचानक येण्याचं मला अतिशय आश्चर्य वाटलं होतं. मंडळी खुर्च्यांमध्ये विराजमान होताच अशोकनं पाण्याचे ग्लास त्यांच्या हातात दिले. मी खुणावताच तो कॉफी आणायला गेला. कॉफी येईपर्यंत अवांतर गप्पा झाल्या. मग मी त्यांना प्रश्न केला, तिसगावला गेला होता का? हां. अरे मग सकाळी कसा काय बोलला नाहीस? साहेबांनीही संतोष भाऊला विचारलं. ना अचानक जायला लागलं. काय झालं, शेतोळे साहेबांचा फोन आलता, तातडीने बोलावलं म्हणून जायला लागलं. विशाल भाऊंनी पुढे खुलासा केला. काही विशेष काम होतं? हा, त्यांनी आमच्यावर एक कामगिरी सोपवली. कोणती? सांगण्यासारखी आहे ना? अरे म्हणून तर आम्हाला इथं आवर्जून यायला लागलं ना. संतोष भाऊ पोलिसांचं नाव काढलं ना की माझ्या अंगावर काटा येतो. नाही, काटा येण्यासारखी गंभीर बाब नाही वैशू. मग हरकत नाही, सांगा. साहेबांना यंदा अनुराधाचं लग्न करायचे. मग काय स्थळं बघायला सांगितलीत का? साहेबांना सुधाकरला जावई करून घ्यायचंय. फक्त जावई, घर जावई नाही. तुम्ही दोघं इथं भेटाल म्हणून तुमच्याशी चर्चा करायला आम्ही आलो आहे. संतोष भाऊंच्या बोलण्यावर साहेबांचा काही क्षण विश्वास बसला नाही, म्हणून मग मीच मुद्दाम म्हणाले, थट्टा नाही ना करत? आता थट्टा करायचा हा विषय आहे का वैशू? संतोष, अरे शितोळे साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची आमची पात्रता तरी आहे काय? साहेबांनी त्याला विचारलं. अरे पात्रता नव्हती, मग तू कसं काय काकींचा गरजावाई झाला? मधुकर, तुमची पात्रता शितोळे साहेबांनी लय दिवसापूर्वी ठरवली. पारगाव फाट्यासमोर ज्यावेळी त्यांनी दोघांच्या नावाने जमीन खरेदी केली ना, त्याचवेळी तुझ्या लक्षात यायला पाहिलं होतं. विशाल भाऊ हे भोळ्या सांबाचे अवतार आहेत. त्याचवेळी अनुराधा सुधाकरचं प्रेमप्रकरण माझ्या लक्षात आलं होतं. मी 1-2दा यांना अस्पष्टपणे म्हणाले सुद्धा होते. बघा मित्रांनो, सगळं खरं असलं ना तरी आमची सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. एकाच वर्षी 2 लग्न पार पाडायची म्हणजे, साहेब आपल्याला रजिस्टर करायचे लग्न. नाही, सुधाकरचं लग्न ठरवायचं असेल तर आपल्याला रजिस्टर लग्न नाही करता येणार. शितोळे साहेब अनुराधाचं सालंकृत कन्यादान करून देणार आहेत, त्यामुळे त्यात लग्न खर्चाचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवाय साहेबांनी दोन्ही लग्न एकत्र करायला संमती दिली आहे. साहेब, मी तर पहिल्यापासून आपल्या लग्नाची जबाबदारी उचलली. अनुराधा शालीन, सालस, समंजस आहे. सुधाकरचं कल्याण होईल.
थोडाफार किरकोळ खर्च तुम्हाला करावा लागला तर मी नाही म्हणणार आहे का? अगं पण वैशू, अजून तुझ्यावर माझा कायदेशीर हक्क नाही प्रस्थापित झाला. परवा आपला साखरपुडा झाला, तो काय बेकायदेशीर होता? विशाल भाऊ, संतोष भाऊ यांचं काय ऐकू नका, माझी संमती आहे. नाही, काकींची संमती नको का? आणि हो, माझ्या जन्मदात्यांचा होकार नको. आम्ही काय इथं गंध लावायला आलो का मधू? सुधाकर एक कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचा जावई होतोय, सुवर्ण संधी दवडू नको. आणि वैशूकडनं तुला पैसे घ्यायला प्रशस्त वाटत नसेल तर आम्ही आहे ना. सुधाकरच्या आयुष्याचं कल्याण होतं हे मान्य आहे मला, पण फार मोठ्या पेचात अडकल्यासारखं वाटतंय. विशाल भाऊ, संतोष भाऊ, गंधाचा कार्यक्रम कधी आणि कुठे ठेवायचा ते सांगा. मी निर्णायक स्वरात म्हणाले. परवा दुपारी 1 वाजता नांदगावात, तुझ्या साहेबांच्या सध्याच्या राहत्या घरी. अट फक्त एकच. कुठली? काकींच्या उपस्थितीची. वैदिक पद्धतीनं तुला लग्न करावं लागणार आहे म्हणून. प्रशांत साहेब आणि सतीश दादाला सुद्धा बोलवायला हवं, त्यांचा गैरसमज व्हायला नको. नाही, ती जबाबदारी आम्ही घेतो ना. सपना वहिनी आणि कल्पना वहिनींना स्वयंपाकासाठी पाठवावं लागेल. शितोळे साहेबांना अनुराधाला आणायला सांगा. मामा मामींनी तिला बघितलेलं नसणार. तुमच्या साखरपुड्याच्या वेळी बघितलं असेल वैशू, तरीसुद्धा आणायला सांगा. सुधाकर मातीच्या भिंती असलेल्या कौलारू घरात राहतोय हे तिला माहिती नको? दुसऱ्या दिवशी सुधाकरचं लग्न ठरल्याचा आनंद व्यक्त करताना साहेब म्हणाले, आईबाबांना आसमान ठेंगणं वाटायला लागलं आहे आणि मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. सगळं संचितात असावं लागतं साहेब. ज्यावेळी अनुराधा सुधाकरला घेऊन पहिल्यांदा आपल्या कापड दुकानात आली ना, त्याचवेळी मी ते जाणलं होतं. त्यापूर्वी तिचं माझं कधी बोलणंसुद्धा झालेलं नव्हतं. एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे आमची फक्त तोंड ओळख होती. मी इच्छा व्यक्त करताच ती आम्हाला शितोळे साहेबांची ओळख करून देण्यासाठी घरी घेऊन गेली. मग हळूहळू परिचय वाढत गेला, जवळीक स्नेहसंबंध निर्माण झाले. हे असं घडायचंच होतं साहेब. खरं आहे, देव द्यायला लागला ना की छप्पर फाडून देतो. तो कुणाला देत नाही साहेब. जन्मदात्यांची पुण्याई, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना आणि गंगा जलासारखं निर्मळ आचरण असणाऱ्यांनाच तो देतो. ते सुद्धा कसोटीला उतरल्यानंतर. तो कोणालाही सहज प्रसन्न होत नाही, त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. अपवाद असतील नाही असं नाही, पण देवाचा भ्रमनिरास झाला ना की माणसाच्या पावित्र्यामध्ये किती मोठं सामर्थ्य असतं याचा मला वारंवार प्रत्यय येतोय वैशू. आम्ही स्वतःला दुबळे समजत होतो फार. तू कृपा केलीस, आमचं आत्मबल वाढवलंस आणि मग सगळं चित्र पालटत गेलं. आम्ही गप्पात रंगून गेलो होतो. आमचा एक ड्रायव्हर तेवढ्यात आला. चिंतातूर वाटला म्हणून मी विचारलं, काय हो श्यामराव, तुमच्याकडं काम होतं आहे, रजेवर आहात? नाही, 20 mm घेऊन राठोड मोटरमध्ये चाललो आहे. काय काम आहे? मुलीचं लग्न आलं आहे 15 दिवसावर, 25-30 हजार उचल पाहिजे होती. आम्ही हे आत्ता सांगताय? मेवना करणार होता मदत, ऐनवेळी नकार दिला म्हणून मग तुमच्यापर्यंत यायला लागलं. आपला कारभार साहेब बघतात माहिती आहे ना. अक्कासाहेब आणि साहेब आमच्यासाठी भिन्न नाही ना. नाही, तरीसुद्धा साहेबांच्या अधिकारात मी नाही हस्तक्षेप करणार. शामराव, 25-30 हजारात भागेल का नक्की? साहेबांनी विचारलं. भागवावं लागन साहेब. काही घाण नाही ना ठेवलेलं? नाही, 2-3 हात उसनवाऱ्या केल्यात. किती मुली आहेत तुम्हाला? 3 आहेत. तिसरीच्या पाठीमागं 4था पोरगा झाला. लग्न कुठल्या मुलीचं काढलं आहे? पहिल्याच. मग आम्हाला लग्नपत्रिका दिली नाही, ती पुढच्या आठवड्यात देणार. शिंदेसाहेब, तुम्ही बँकेत कधी जाणार आहात? थोड्या वेळाने. शामराव, 5 वाजता या, पैसे घेऊन जा. कमी पडले तर दुसरीकडे हात पसरायला जायचं नाही. लय उपकार झाले साहेब. शामराव कुठे ऑफिसच्या बाहेर पडतात न पडतात तोच आमच्या गावातले पंडित नेहरू प्रशालेचे प्राचार्य आपल्या 3 सहकाऱ्यांसह आमच्या भेटीला आले. आम्ही दोघेही झटकन खुर्चीतनं उठलो. हात जोडून सुहास्य मुद्रेनं सगळ्या गुरुजनांचं स्वागत केलं. त्यांच्या अनपेक्षित येण्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटलं होतं. साहेब म्हणाले, बसा की सर. अगदी अनपेक्षित आलात म्हणून आश्चर्य वाटलं. अशोक सरांना आधी थंडगार पाणी दे. सर, चहा कॉफी का थंड सांगू? नाही, कशाचीही गरज नाही आहे. असं कसं सर? पहिल्यांदा तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागलेत. नाही, तसं नाही वैशाली बरं का. शेडजी असताना माझी 1-2 महिन्यातनं एखादी तरी चक्कर व्हायची. अशोक, जा आणि काहीतरी थंड घेऊन ये. वैशाली, अगं शेडजी आमचं श्रद्धास्थान होतं. सर, काय येणं केलं आहे तुम्ही? थंड घेतल्यानंतर साहेबांनी विचारलं. शनिवारी 25 तारखेला आपल्या प्रशालेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे.
हा समारंभ वैशालीच्या अध्यक्षतेखाली संपन्न व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. माझ्या अध्यक्षतेखाली? सर, मी एवढी मोठी आहे का? आपल्या प्रशालीची एक प्रभावी विद्यार्थिनी म्हणून आमच्या दृष्टीनं तू मोठी आहेस. मग सर, एक सूचना. माझे भावी पती मधुकर साहेब आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत. ते माझ्यापेक्षा वयानं, शिक्षणानं, अनुभवानं मोठे आहेत. त्यांना डावलून वैशाली, यंदा सर्वत्र महिला वर्ष साजरं केलं जातं आहे म्हणून तुला हा मान. मधुकर साहेबांना डावलायचं नाही आहे. ते ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. आमच्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत सर? मी आडपडदा न ठेवता मुख्य मुद्द्याला हात घातला. हो, आम्ही सभागृहाचं काम हातात घेतलं आहे. या निमित्तानं जर तुम्ही थोडीफार मदत केली तर इतर कोणीही माझी विद्यार्थी देणगीची पावती फाडायला नाही म्हणणार नाही. सर, देणगी द्यायला आमचे ना नाही. आपल्या तालुक्यात, गावात अनेक ज्येष्ठ महिला भगिनी आहेत. तुम्हा गुरुजनांसमोर अध्यक्ष खुर्चीत बसणं मला नाही योग्य वाटत. वैशाली, तू नांदगावची शान आहेस. अल्पावधीत तुझ्या चातुर्याची, धडाडीची आणि कर्तृत्वाची अनेकांवर छाप पाडली आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतोय. तुझा होकार गृहीत धरून आम्ही आलो आहे. सर, मी एक प्रस्ताव सुचवला तर चालेल? सांगा की तुमचा प्रस्ताव वावगा असणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सर, वैशाली आपल्या पारितोषिक वितरण समारंभाचं अध्यक्षपद स्वीकारेल आणि आपल्या नियोजित सभागृहाला शंकरशेठ धुमाळ सभागृह हे नाव देण्याच्या अटीवर 2 लाखांची देणगीसुद्धा देईल. मी थक्क होऊन साहेबांकडे बघितलं. साहेब गालात हसत साठे सरांकडे बघत होते. साठे सर थोड्या वेळानं चाचरत म्हणाले, मधुकर साहेब, तुमचा प्रस्ताव अमान्य करण्यासारखा नाही आहे, पण संस्थेच्या अध्यक्षांची त्यासाठी परवानगी लागेल घ्यावी. ठीक आहे, परवानगी घेतल्यानंतर सांगा. त्यांनी नकार दिला तर आमचा आग्रह नाही. आमच्या या शिक्षण संस्थेचे गाववाले म्हणून सरपंच आणि पाटील हे दोघेजण संचालक मंडळावर होते. त्या अध्यक्षांना नावाची अट अमान्य करायला लावतील म्हणून साठे सर चाचरले होते. आपले अध्यक्ष नकार नाही देऊ शकणार सर, एक सहशिक्षक उत्साहात म्हणाले. गावकी भावकीचं राजकारण किती गाचाळ असतं याची तुम्हाला कल्पना नाही सर. मी उद्या स्वतः अध्यक्षांना भेटायला जातो, पण तोपर्यंत ही बातमी गुप्त राहायला हवी. साठे सर म्हणाले आणि निघाले. सोमवारी 27 तारखेला 11 वाजता मी ऑफिसमध्ये साहेबांच्या जवळ जाऊन बसले तेव्हा अचानक माझाच आवाज मला ऐकू यायला लागला. आईच्या वडिलांच्या अकाली निधनानं मी खचले होते. नजरेसमोर अंधार दिसायला लागला होता. शेडजींनी स्वकष्टानं कमावलेल्या संपत्तीवर डोळा ठेवून काही आप्तस्वकीयांनी, काही समाजकंटकांनी मला त्रास देण्याचा आतोनात प्रयत्न केला. विशाल भाऊ, संतोष भाऊ आणि या मधुकर साहेबांनी मला आधार दिला नसता, उभारी दिली नसती तर मी स्वतःला सावरूनच शकले नसते. या मंडळींचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. शितोळे साहेबांप्रमाणे ही मंडळी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली म्हणून ही वैशाली आज ताठ मानेनं उभी आहे. माझी पात्रता नसताना तुम्ही सगळ्या आदरणीय गुरुजनांनी मला अध्यक्षाच्या खुर्चीत आणून बसवलं, माझा सन्मान केला, माझ्या कर्तृत्वाचे गोडवे प्रमाणापेक्षा जास्त गायले. हा माझा सन्मान 2 लाखांच्या देणगीपेक्षा जास्त मोलाचा आहे असं मी मानते. या शाळेच्या ऋणातून उतराई व्हायचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. साहेबांनी मोबाईल बंद केला. त्यांनी माझं भाषण माझ्या नकळत मोबाईलमध्ये टेप करून घेतलं होतं. ते म्हणाले, वैशू, काल छोटंच पण फार छान भाषण केलंस, आवडलं मला. काल दोन्ही शेठ काय म्हणाले माहिती आहे? कोण 2 शेठ? विशाल शेठ, संतोष शेठ ग. साहेब म्हणून मला बढती मिळाली आहे, त्यांना नको. अच्छा, म्हणून त्यांनाही तुम्ही बढती दिलीत? काय म्हणाले ते? जिल्हा परिषदेच्या निवडणुका 7-8 महिन्यांवर आल्या आहेत. आपला मतदारसंघ महिलांसाठी राखीव असणार आहे. तुझं वक्तृत्व छान आहे म्हणून तुला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं का? नाही साहेब, मला राजकारणात शिरायचं नाही आहे. राजकारणात शिरलेल्या बायका नवऱ्यानं डोईजड होतात, हे माहीत नाही का तुम्हाला? ढोंगी, स्वार्थी, मतलबी नेत्यांचा सगळीकडे पेव फुटलं आहे. त्या गटारगंगेत नाही पडायचं मला. आश्चर्य आहे वैशू, तुला अजून आम्ही संपूर्ण ओळखलंच नाही आहे. काहीतरी शेरेबाजी करू नका. ही वैशाली पूर्णपणे पारदर्शक आहे. साहेबांनी स्मित केलं, ट्रेवरचा ड्रॉवर ओढला, गुलाबी रंगाचं गुलाबाचं टप्पोरं फूल हातात घेऊन उभे राहिले आणि म्हणाले, हातात देऊ का आंबाड्यात खाऊ? मला एक भन्नाट गाणंच आठवलं, दिल तेरा दिवाना है सनम. शिंदे साहेबांना हसू आवरता आलं नाही. अशा प्रकारे मस्त मजेत एक दिवस मावळत होता. भावी सुखस्वप्नांचे महाल रचवायला आम्ही सुरुवात केली होती. संजयच्या कारवाया बंद झाल्यासारख्या वाटत होत्या. विवाह मुहूर्ताचे वेध लागले होते, पण रूपा 12वीला होती. शितोळे साहेबांचा मुलगा अरविंद आणि आमचा विजय 10वीला होता. त्यांच्या परीक्षा आटोपल्याशिवाय आमच्यावर अक्षता पडू शकणार नव्हत्या.
होय नाही करता करता सर्वांच्या सोयीनुसार 13 एप्रिलचा मुहूर्त धरला गेला. इलाजच नव्हता. आतुरतेला आवर घालावा लागला. एक दिवशी सकाळी आमचा नाश्ता चालू असताना विजय अचानक आला. त्याच्या दीनवाण्या चेहऱ्याकडे बघताच माझ्या काळजात सर्र झालं. मी लगबगीनं उठले, त्याला हाताला धरलं, आत आणलं, त्याच्या पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला आणि विचारलं, नाश्ता केलास? नाही, नको, मला भूक नाही आहे. अरे थालीपीठं केली आहे, आवडतात ना तुला? बयो, 2 गरम थालीपीठं आण. विजयच्या डोळ्यातनं आसवा व्हायला लागली. माझं काळीच ठिकाणावर राहिलं नाही. माझ्या पदरानं त्याचे डोळे पुसत मी म्हणाले, रडू नकोस, आधी खा. का आलायस? दादा सकाळपासून पिऊन येतो, तुमच्यावरचा राग माझ्यावर आणि आईवर काढतो. नाना काही बोलत नाहीत का त्याला? त्यांनी तोंडाला कुलूप लावून घेतलं आहे. कधी बोलले तर दादा त्याला जुमानत नाही. काय हवं आहे तुला? त्याच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. आई उठली, त्याच्याजवळ जाऊन बसली, ममतेनं त्याला कवटाळलं आणि म्हणाली, अरे विजू, अक्कानी काय विचारलं आहे? माझी परीक्षा आठवड्यावर आली आहे. तो एवढंच कसं बसं म्हणाला. पुढे काही बोले ना. मग आईच म्हणाली, वैशू, याला बरोबर घेऊन जा, काय लागेल ते घेऊन दे, कपडे नसतील, चपला नसतील, खर्चायला पैसे बी दे. आधी का नाही आलास विजू? दादाची भीती वाटत होती. मग आत्ता कसा आलास? आई जा म्हणाली म्हणून आलो. हे बघ विजू, तुला आम्ही दत्तक घेतलं नाही म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. संजय दादानी आम्हाला खूप त्रास दिला म्हणून तो निर्णय घेतला आम्ही. त्याला कधीतरी पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. पण तू आम्हाला धरून राहिलास तर आम्ही तुला काही कमी पडू देणार नाही. दादाला मी इकडं आलो हे समजलं तर मला घराबाहेर काढेल तो. मग सरळ ये इकडे, आईला सोडून, तिलाही घेऊन ये. तुम्हाला सांभाळणं जड नाही अरे आम्हाला. मग दादा तुम्हाला त्रास देईल खूप, त्याची काळजी तू नको करू. शितोळे साहेबांची मुलगी आता माझी धाकटी जाऊ होणार आहे. आम्हाला त्रास देण्यासाठी संजय दादाला 1000 वेळा विचार करावा लागेल. अक्का, तो विचार करण्याच्या पलीकडे गेला आहे. जाऊ दे, घेईल हातपाय मोडून. हां, काळजी करू नकोस. सोमवारी 12 मार्चला विजयची परीक्षा सुरू झाली. पेन, पॅड, कंपॉस वगैरे परीक्षेसाठी लागणारं साहित्य मी त्याला घेऊन दिलं. चप्पल, 2 ड्रेस आणि खर्चासाठी 500 रुपयेही दिले. परीक्षेला जाण्यापूर्वी बजावलं, विजू, मनावर टेन्शन न आणता अगोदर शांतपणे सगळी प्रश्नपत्रिका वाचायची. मग सोपे वाटणारे प्रश्न आधी सोडवायचे, मग कठीण प्रश्नांकडे वळायचं. पेपरची वेळ संपण्यापूर्वी परीक्षा हॉलमधनं बाहेर पडायचं नाही. एवढं लक्षात राहील का माझ्या? मार खायचं का तुला? अगं अक्का, आमच्या सरांनी हे आम्हाला खूप वेळा सांगितलं आहे. आणि हो, पेपर संपला की दुकानात यायचं. मी तुझा डबा दुकानात आणून ठेवत जाईन. जेवायचं, मग घरी जायचं. अक्का, हे आगीत तेल ओतल्यासारखं होईल. भडका झाला तर काय करायचं? शिकवलं आहे ना मी. मध्ये मंगळवार गेला फक्त. विजय बोलला तसंच झालं. बुधवारी सकाळी नेमकं माझ्या निघायच्या वेळी संजय दारू पिऊन आमचा उद्धार करत नंदादीपच्या फाटकातनं आत शिरला. शिवानं त्याला कारंजाजवळ अडवलं. तू कोण आहे रे भाडू मला अडवणारा? मी कोण आहे दाखवू का तुला? बाहेर व्हायचं संजय भाऊ. नाही म्हणणार. काय करणार तू माकड तोंडे? संजयचा आवाज कानावर पडताच मी लगबगीनं बाहेर आले. माझ्या मागे आई आली. आम्हाला बघताच संजयला आणखीन चेव आला. शिवाच्या हाताला हिसडा मारून आमच्याकडे रागानं म्हणाला, काय गट्टवळे, माझ्या भावाला का बोलून घेतलं? त्याचे कान भोकायला होय? काय गरळ वकली? काय माज आला काय तुला? मी काहीच बोलले नाही. पण संजय माझ्या दारात आला होता. गप्प राहिले मी तर त्याला आणखीन चेव आला आणि म्हणाला, आता का दात घिळ बसली? बोल ना. हे बाजार बसवे, पार्टीत कंजीर गोपसती का? माझा भाऊ तुझा कोण लागतो? काय संबंध काय तुझा आमचा? सांगून ठेवतो, नाही तुम्हाला सळो का पळो गेलं ना तर बापाचं नाव नाही लावणार. आणि पुन्हा माझा भाऊ इथं दिसला तर लक्षात ठेव, त्याच्याबरोबर तुला पण जिवंत गाडून टाकल मी. मला राग नाही आवरता आला. हाताच्या मुठी आवळून मी जोत्याच्या पायऱ्या उतरले. 2-3 पावलं टाकल्यावर आई गरजली, वैशू मागं फिर. तो मूत पिऊन आलाय आपल्या दारात. भुकणारं कुत्रं येते, कधी चावत नसतं. ए थेरडे, थोबाड सांभाळायचा आणि बोलायचा. नवरा मेल्याचं सोयर सुतक आहे का तुला? लेकीच्या तालानं नाचती. लाज शरम काय वाटत नाही का? कुणाची लाज शरम काढतो रे भाड्या? आईला पण राग आवरता आला नाही. मीच मागे वळले आणि म्हणाले, आई का स्वतःची जीव विटाळतीयस? धुमाळांच्या खानदानात हा बोकड जन्माला आलाय. डुकरासारखं रोज घाणीत तोंड खुपसणाऱ्याच्या काय नादाला लागायचं? अशा दुर्जन चांडाळांना इथे नरकयातना भोगाव्या लागतात. एकदा चापकानं फटकावला होता याला, विसरलाय हा. नाही विसरलो भावाने, मरेपर्यंत विसरणार नाही. आणि तुझा सूड घेतल्याशिवाय मारणार बी नाही. माझ्या शेपटाव पाय दिला तू, तो पाय उखडून टाकल्याशिवाय मला चैन नाही पडणार.
ठीक आहे, फार ऐकून घेतलं तुझं संजय. बऱ्या बोलानं इथून जाणार आहेस का नाही ते सांग, माझ्या रागाचा अंत बघू नकोस. तुझ्या धमकावणीला घाबरत नाही मी. तुला जर द्रौपदीसारखा इज्जतीचा पंचनामा करून घ्यायचा असेल ना तर ये पुढं. अच्छा, तुलाही महाभारत घडवायचं आहे वाटतं. शिवा, हो पुढे. माझ्या नजरेची भाषा त्याने जाणली होती. शिवा पुढे झाला, संजय समोर आला. अक्कासाहेब तुला काय म्हणलं, ऐकलं नाही का तू? तुझी अक्कासाहेब म्हणजे ही सटवी होय. पुढचा शब्द संजयला उच्चारताच आला नाही. एका फटक्यात तो भुईसापाट झाला. पेकटात 2 लाथा घालताच वेवळायला लागला. शिवानं त्याला गचंडी पकडून उठवलं. अक्कासाहेबाच्या इज्जतीचा पंचनामा करतोय तू? थोबाड उघड बरं तुझं. शिवानी त्याला पुन्हा 2 ठोसे लगावले. तो धाडकन धरणीवरच कोसळला. त्याला फरफटत ओढलं, माझ्याजवळ आणलं. त्याच्या छातीवर क्रोधानं पाय देऊन म्हणाला, अक्कासाहेबाची क्षमा माग भाडखाव. बेवडे, स्वतःला काय लय मोठा दादा समजायला लागला का तू? झाडाला उलटा टांगला होता, तुला विसरला काय? माग क्षमा. असं म्हणून शिवा त्याला पुन्हा लाथा घालायला लागला. संजय गुराढोरासारखा ओरडायला लागल्यावर आईला बघवलं नाही. ती ओरडली, थांब शिवा, आई तू आज जा. आज या चांडाळाची सुटका नाही. सोडाची भाषा करतोय, इज्जतीच्या पंचनाम्याची धमकी देतोय. तू आज जा आई. अगं त्यांनी शेण खाल्लं म्हणून आपण खायचं का? शिवा जा बाबा तुझ्या कामाला. नाही आई, हा चांडाळ नजरेआड झाल्याशिवाय शिवा इथून हलणार नाही. जा रे बाबा जा. चांगली पांग फेडतोय तू. माझ्या पोरींना कोणी वाली नाही असं समजतो का तू? मी त्यांची आई जिवंत आहे अजून. आज माफ केलं तुला, पुन्हा माफ करणार नाही. तुझ्यासारखे डझनवारी संजय इथं चालून आले ना तर त्यांना धूळ चारायची हिंमत आहे माझ्या लेकीत. अरे धनसंपदा कमवायला अक्कल लागती, घाम गाळायला लागतो, रात्रीचा दिवस करायला लागतो. तू तर काय दरोडा घालून कामवायला निघाला होता? हां, जा भर हातात बांगड्या भर, उठ मोकट्यानं, उठ काळं करीतनं. शिवा त्याला उठव, हाताला धर, फाटका बाहेर पोचू नये त्याला. शिवानं हात लावण्यापूर्वी संजय धडपडत उभा राहिला, झोकांड्या खात, स्वतःला बळत सावरत कसा बसा फाटकाच्या बाहेर गेला. आम्ही त्याच्याकडे दीनवाण्या नजरेनं बघत असताना मटकन खाली बसला. जमिनीवर अंगच टाकून दिलं त्याने. हातातल्या पाण्याच्या तांब्यासह मी फाटका बाहेर पळाले. माझं काळीच ठिकाणावर राहिलं नव्हतं. मी आसवानं आवर घालू शकले नाही. संजयच्या मानेखाली हात घातला, त्याला बळच पाणी पाजलं. डोळ्यांवरची अंधारी नाहीशी झाल्यावर मग तो उठला आणि मागे न बघता आस्ते आस्ते स्टँडकडे निघून गेला. श्रोते हो, जोडीदार ह्या कादंबरीचा हा होता 14वा भाग. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.